फिरतीची तयारी फिंचपासून सुरू झाली. त्याच्यासाठी स्पेशल हॉटेल्स, त्याचं फूड, मेडिसिन्स, डॉक्टरांची भेट. फिंचचं एवढं कौतुक होताना पाहून देशमुखांच्या नव्या गाडीला राग आला. मग तिने ॲटिट्यूड दाखवला. मग तिची सरबराई करण्यात अर्धा दिवस गेला. असं करत करत शेवटी प्रवास सुरू झाला. मीनवाईल गडकरी फॅमिली नेहमीप्रमाणे पहाटे 3 वाजता उठून 4 वाजता निघाली सुद्धा. दोन्ही फॅमिली अहमदाबादला भेटल्या. काटडरे फॅमिली अलॉंग विथ वृषाली फ्लाईटने चंदीगडला पोहोचले. तिथे एअरबीएनबी थ्रू एक बंगलो बुक केला होता. चिंतामणी सुद्धा दिल्लीहून तिथे आम्हाला जॉईन झाला. प्रियाने तिथे फिंचचं बौद्धिक घेतलं. प्रवासात काय करायचं, काय नाही करायचं हे तिने त्याला समजावलं. तो देशमुख असल्याने त्याने प्रियाचं ऐकलं असावं असं आम्हाला वाटलं. 2 जुलैला सकाळी आम्ही आमची रोड ट्रिप सुरू केली. इन वादियों में टकरा चुके हैं हमसे मुसाफिर यूं तो कई काफिराना सा है इश्क है या क्या है सा है इश्क है या. खरं तर आम्ही सगळेच दमलो होतो, पण पोरं ऐकायला तयार नव्हती. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. अरे अभी तो पार्टी शुरू हुई है. ये तो बस शुरुआत है. बाद में ना कहना कुछ भी, पहले ही दे दूं वार्निंग. सकाळी आम्ही लवकर उठून तयार झालो. आज जवळपास 8-10 तासांचा प्रवास करायचा होता.
रात्री उशिरा आम्ही सत्वा पाईन रिसॉर्ट सांगला इथे पोहोचलो. मग बराच वेळ आम्ही हिमाचलची थंडी आणि बॉनफायर एन्जॉय करत होतो. सकाळी खऱ्या अर्थाने आम्हाला रिसॉर्टचं सौंदर्य पाहायला मिळालं. पाईनची कॉटेजेस, चारी बाजूनं डोंगर, रिसॉर्टच्या बाजूने वाहणारी बास्पा रिव्हर. इट वॉज नेचर ॲट इट्स बेस्ट. सो वी डिसाइडेड टू टेक अ वॉक बाय द रिव्हर. आफ्टर ब्रेकफास्ट आम्ही चिटकुलला निघालो. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला। तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या
आज आम्ही कालपावरून ताबोला जाणार होतो. रोड्स खूपच चांगले होते. पण फर्स्ट टाइम वी वर गोईंग अबाउट 10,000 फीट अल्टिट्यूड. ऑन द वे जयदीपच्या क्रिस्टाचा एक टायर पंक्चर झाला. चिंतामणी आणि चंदू दोघंही मदतीला आले. पण चंद्या डायरेक्टर असल्यामुळे त्याने फक्त लक्ष ठेवलं, तेही दुसरीकडे. काम चिंतामणीनेच केलं. उड़े खुले आसमां में ख्वाबों के परिंदे, उड़े दिल के जहां में ख्वाबों के परिंदे,
फायनली वी एंटर्ड स्पिती व्हॅली. कच्चे रस्ते आता सुरू झाले होते. 10,000 फूट उंच. काही लोकांच्या मनावर हाय अल्टिट्यूडचा परिणाम होतो. ये देखने आए हैं हम 6 दिन ट्रैवल करके. ये है स्पीति. देखो देखो, ये है स्पीति. पत्थर, धूल, काला पानी और थके हुए लोग, पंक्चर हुआ टायर और पेट भरा हुआ बस. ये भी न जाने वो भी न जाने, नैनों के रंग नैना जाने, मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग. जग की कोई रीत न जाने, मैं तो बस तेरी हुई दीवानी, मिला जो संग तेरा उड़ा पतंग मेरा हवा में होके मलंग. मैं छुड़ाई घर बार मेरा, ओ मखना वे मखना, अब तू ही है संसार मेरा, ओ मखना वे मखना, ये पागल सा है प्यार मेरा, ओ मखना वे मखना. मैं छुड़ाई काजाला पोचल्यावर आम्ही सगळेच जण आडवे बसलो. छुड़ाई घर बार मेरा. पूर विश्रांती घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी कॉमिक विलेज पाहायला निघालो. तिथे एक भलताच प्रॉब्लेम झाला. कॉमिक मोनास्ट्रीमध्ये आम्हाला एक लामा भेटला. हिमानीला पाहिल्यावर तो म्हणला, ये तो हमारे काजा की लड़की है, आपके साथ क्या कर रही है. त्याला आम्ही म्हणलं, अरे ये देशमुख है, मुंबई से हमारे साथ है. कशीबशी त्याची समजूत काढल्यावर एकदाच त्याने आम्हाला सोडलं. आमचाही जीव भांड्यात पडला. कल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे ही जाने क्यों, इलाही मेरा जी आए आए. चिंतामणीला कोणीतरी सांगितलं की काजामध्ये फॉसिल्स मिळतात आणि असा एखादा फॉसिल मिळाला तर त्याचे $1 मिलियन मिळतात. ही कन्व्हिन्स्ड हिमानी अँड वृषाली and all went to search fossils.
फॉसिल काही मिळाले नाही. त्या दिवशी आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी मैत्रेय बुद्ध बघायला लांगजाला गेलो. आज आम्ही गाझामधील जगप्रसिद्ध की मोनास्ट्री पाहायला निघालो. की मोनास्ट्री, चिचम ब्रिज पाहून आम्ही लेट इव्हिनिंग हॉटेलवर पार थकून आलो होतो. पण मुलांना मध्यरात्री मिल्की वे गॅलक्सी पाहायला जायचं होतं. आता वयही जाणवत होतं, पण जयदीप काकाला त्यांचा हट्ट मोडवेना.
आज आमच्या रोड ट्रिपचा लॉंगेस्ट, टफेस्ट आणि लास्ट डे होता. ये रास्ते, ये वादियां और ये फिजा, न जाने ये हमको ले चले कहाँ, न जाने क्यों धुंधले हैं सब रास्ते, क्या पल दो पल का मिलना ही है लिखा, फिर क्यों हो गए ये फासले, फिर क्यों ना हो सके तुम मेरे, ये लम्हा जो थम गए दोनों जहां, ना हो जुदा कभी तेरे मेरे दरमियां, ये लम्हा जो थम गए दोनों जहां, ना हो जुदा कभी
And then started the most difficult part of the road trip. बस खुद की ही सुनता बातें ये नादानी से है नाते ये हुर्राता आते जाते ये दिल को कहता ये नाते ये वो देखे हैं आंखों में किस्मत की आंखें डाले हैं हवा के कानों में जाके कहे किस्मत कितनी है ये जिद्दी है मनमानी के ओए शहर जाके ओए शैतानी लाता है सर पे ये बांध के छेड़खानी को ओए ये समझा के ओए नजरों पे चुपके से लाता है तान के रहता सबसे टकराते ये अपनी ही धुन में गाते ये देखे हैं आंखों में किस्मत की आंखें डाले हैं हवा के कानों में जाके कहे किस्मत कितनी है ये जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है जिद्दी है ये जिद्दी है ये परछाइयों से छुपता यहाँ फिर तन्हाइयों से लड़ता यहाँ जो चाहता है वो है किया अपनी ही शर्तों पे ये है जिया ओ जिद्दी है कैसा कैसा ये जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है ये जिद्दी है जिद्दी है ये जिद्दी है हेलो हेलो तू फ्लोर्स पे जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड मस्ती छाई हेलो हेलो तू मुझे तुमने लगाई येलो येलो कंट्रोल करो मेरे भाई धड़के ये दिल छन छन बोले अमृतसरी चूड़ियां रात बड़ी है